तुला सांगतो तुझा बाप आहे ना दिव्य तेज काय त्याची कांती तुकतुकीत तुला सांगतो अगदी बघण्यासारखा रुबाबदार आताची जी बायको आहे ना आताची बायको त्याची ती द्रष्ट ती त्याच्या लायकीची नाही आहे वास्तविक ना त्याचं लग्न माधुरीशी व्हायला होतं कोणाशी? माधुरीशी अहो ती माधुरी कशाला करेल लग्न? तरी तुला सांगतो तुझा बाप जेव्हा जन्माला आला ना तेव्हा गोरा गोरा पान होता नाही रे कालाच्या ओघात तो काला कुट्ट झालेला ह्या पोरीने जर योग्य वर निवडला असेल तर तो नाही कशाला म्हणाल बाबा योग्य म्हणजे काय? करोडपती नवरा शोधलाय मी. हा करोडपती आहे हो. बालका तू काय करतोस अच्छा असे करून पैसे कमवतो नाही सांग काय करतोस माझा हायवेवर शेंगदाणे विकायचा बिझनेस आहे. ए कार्टे अगं तुला अक्कल आहे काय काय? हा शेंगदाणे विकून करोडपती होणार आहे तुला सांगतो पोरी ह्याच्यावर तू लग्न केलंस तर तुझं आयुष्य सगळं अंधारमय आहे बाबा हा? अंधारमय. अरे हायवेवर शेंगदाणे विकतोस काय उजेड पाडणार आहेस तिच्या आयुष्यात तू अहो मी हायवेवर शेंगदाणे विकतो म्हणजे लग्न झाल्यावर हिला हायवेवर नाही ठेवणार आहे. मग कुठे ठेवणार आहे माझ्या घरी. अगं पोरी या सरेच घर आपलं 2 खोल्यांचं तुला माहितीये अगं भिंतीत खिला ठोकला ना तो शेजारी आरपार जातो आणि तो शेजारचा माणूस त्याला टोपी लटकवतो हॅलो या सेलिब्रिटी समीर चौगुले स्पीकिंग. या मी आलो इकडे हॉटेलच्या लॉबीत आलो आहे पण माझा बाउन्सर अजून आलेला नाही आहे तो आल्यानंतरच सेलिब्रिटी येणार. इज अट क्लिअर? कीप द फोन डाऊन. वाव वाव. हाय प्रसाद. हाय साई. हाय. एक कॉमेडी रत्न नावाचा पुरस्कार आज मला मिळणार आहे. तुला येस कॉमेडी रत्न म्हणजे तुला या 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 कॉमेडी रत्न नावाचा पुरस्कार आज मला मिळणार आहे. तो जाहीर आधीच झालेला आहे. तर माझा जो बाउन्सर आहे तो अजून आलेला नाही आहे. बघूया बाउन्सर कधी येतोय. हॅलो सर. हाय 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 काय म्हणताय? हॅलो सर मी बाउन्सर. तुम्ही बाउन्सर आहात? येस सर. तुम्ही अख्खं पीच आहात? ठीक आहे सर डोंट वरी हा. अजिबात टेन्शन घेऊ नका सर. Okay. फक्त तुम्ही तुमच्या सेलिब्रिटीला बोलवा. हो हो. मीच आहे मी सेलिब्रिटी आहे समीर चौगुले. तुम्ही तुमच्यासाठी बाउन्सर मागवलाय? हो या या या. तुमच्यासाठी? येस. स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल असा अभिनय तुम्ही काय करता? तुम्ही लिमिटमध्ये राहा. तुम्हाला सांगतो लिमिटमध्ये राहा. बघा मला स्वतःला बाउन्सर हवा आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे सर काही? मी माझ्या कामाचे चोख पैसे घेते Yes. त्यामुळे आय एम हिअर टू सर्व यू सर. Very good. आय एम ऑन ड्युटी सर. तुम्ही मला सांगा Yes. मी तुमचं संरक्षण करण्यास एक- रेडी आहे. एक लक्षात घ्या माझ्या केसालाही धक्का लागता कामा नये. सर मग तुम्हाला बाउन्सरची नाही टोपीची गरज आहे. तुम्ही जास्त बोलताय. अहो बोलण्याची पद्धत आहे. तुम्हाला येतं ना सगळं ट्रेनिंग वगैरे घेतलंय ना तुम्ही? अजिबात काळजी करू नका माझं पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे सर. Okay, okay. माझ्या सगळ्या रणनीती तयार आहेत. मी तुमची टेस्ट घेऊ शकतो? माझी टेस्ट या. जरूर सर. लक्षात घ्या आता तिकडे काही लोक बसलेली हा, हा. आहेत तर मी त्यांच्या जवळ जाणार. आता मी गेल्यावर माय गॉड समीर चौगुले म्हणून माझ्या अंगावर येतील. का? काय नाही, येतील का असं म्हणतो. हा हा तर ते येतील. तर त्यावेळेला तुम्ही सिच्युएशन कशी हँडल करणार आहे हे मी बघणार आहे. जरूर सर. ओके रेडी आहे? या. हाय गाईज. खाली डाऊन. कोण आहे हा? सलमान खान आहे? कोण आहे हा? याच्या पुढे कशाला द्यायला पाहिजे हा? एक तद्दन फालतू कॉमेडी करणार नट आहे काय रे? हो. अच्छा 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 करत अभिनय करतो काय रे? एक मिनिट. डाऊन 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 पुढे द्यायचं अजिबात.
तुमचं काय चाललंय? तुम्ही माझा अपमान करताय, कळतंय का तुम्हाला? सर स्ट्रॅटेजी अरे खड्ड्यात गेली तुमची स्ट्रॅटेजी यार. स्ट्रॅटेजी काय मला सांगताय तुम्ही? सॉरी नाटक करून मला फोन उचलला. हॅलो, हा समीर चौगुले बोलतोय. हो तेच ते सेलिब्रिटी. या सेलिब्रिटी. हा माझा बाउन्सर आलेला आहे. मी इथून निघतोय आता. हो पण एक मिनिट. त्या स्टेजच्या बाजूला कोणतरी रिसीव्ह करायला उभं करा. इज अ क्लिअर? या. ओके चला फॉलो मी. या सर एक मिनिट. काय झालं? एक मिनिट सर एक मिनिट आता सर. काय आहे? एक मिनिट. माझी जरा पर्स तुम्ही धरता सर? मी का धरू पर्स? ऍक्च्युली कॉस्ट्युमवर सूट करत नाही सर. फॅशन शोला आलीस भावाने? फॅशन शोला आलीस तू? घर तिकडे. नाही ओके सर मी सांभाळते पण काय आहे पर्स सांभाळू का हा पर्सन सांभाळू असा माझा प्रॉब्लेम होईल सर. म्हणजे? मग या कन्फ्युजन मध्ये राहील मी सर. म्हणजे एखादा कोणी तुमच्या अभिनयावर खवळलेला तुमच्यावर हल्ला करायला आला ना तर मला कळणार नाही तुमचा प्राण कसा वाचू सर. म्हणजे ही हँडल करताना पर्स तुमच्या ही परिस्थिती हँडल करता येणार नाही सर. प्रॉब्लेम ते धरतो. खूप बोललीस तू. ते धरतो. थँक्यू सर. चला आता. बॉय जरा चायला ना. नाही ऍक्च्युली ती पर्स तुम्ही क्रॉस धरली ना त्यामुळे घोळ झाला सर. सॉरी. चला आता लवकर चल. रेडी सर. चला हा, सर एक मिनिट. रेडी. ए, रिलॅक्स. नमस्कार मंडळी. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आता मी कॉमेडी समीर ह्यांना कॉमेडी समीर नाही हो, कॉमेडी स्टार समीर. सॉरी माफ करा. मी आता कॉमेडी स्टार समीर चौगुले यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. प्लीज सर. या सर या. ए, कोण आहे रे? मी आहे रे. मला येऊ दे ना तिकडे यार. सॉरी. या. ए. सर इकडून या तुम्ही. खाली बस रे. खाली बस. खाली चल खाली. सर इकडे सर. हा रे. हा सर ओके. अच्छा माझ्या समोर येते. सेलिब्रिटी कोण आहे? अच्छा दिसणार कसा मी लोकांना? तुम्हाला या दिसण्याची पडली सर. एखादी गोळी आली ना तर आयुष्यात कधीच दिसणार नाही सर. थांब धरा. हा आता ते पुरस्कार द्यायचा आहे मला. हो, प्लीज या. हे करा. मी माझा बघतो. बाजूला तू. सर आय एम हिअर टू प्रोटेक्ट यू सर. ओके नमस्कार. नमस्कार मंडळी. आता मी आमच्या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदा तरुण यांना विनंती करते की त्यांनी कॉमेडी रत्न समीर चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान करावा. सदा तरुण. काय मागे एक मिनिट. बोलायचं ना. एक मिनिट मागे. पुरस्कार द्यायचा त्यांना. पुरस्कार. एक मिनिट मागे अरे पण जवळ काय ये. असं करताय तुम्ही? सर माझी ड्युटी आहे. काय ड्युटी आहे? मी कोणालाही तुमच्या आसपास येऊ देणार नाही सर. दॅट्स माय ड्युटी. आय एम ऑन ड्युटी. अहो ह्याला काय करायचं आता? हिला कोण समजावणार? चौगुले हो. पुढच्या वर्षी या वर्षी शक्य नाही ते. नाही मला आताच पाहिजे पुरस्कार. अरे बाप रे बाप. एक काम करा, असं नाही देऊ शकत ना. टाका, मी झेलतो. मला चाल. नारळ त्यांना. हो काय झालं? तुमच्यापर्यंत कुठलीही वस्तू पोहोचण्याच्या आधी ती माझ्या हातात आली पाहिजे. आय विल चेक. मगच ती तुमच्याकडे येईल सर. आय एम सॉरी सर. इट्स माय ड्युटी. अरे थँक्यू. तुम्ही मला जो हा मान दिला त्याबद्दल मी अरे. खरंच तुमचे आभारी आहे. थँक्यू सो मच. गेरे थँक्यू. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही ही जी मायेची शाल मला दिली ना खरंच थँक्यू सो मच. एक मिनिट. त्याच्या आधी मी रसिक प्रेक्षकांसाठी एक सुंदर गाणं पेश करू इच्छितो. मी समीर चौगुले सेलिब्रिटी तुमच्या समोर गाणं पेश करणार. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. आता कर शांतपणा कर आता. एक सुंदरसं भजन पेश करतो.
ए मालिक तेरे बंदे हम. जागी राखी राखीची जागी राखी राखीची जागी राखी राखीची जागी राखी राखीची धपा. काय आहे? धपाक कुठला धपा काय आहे? रिदम आहे सर. रिदम बाउन्सरच ना गधडे. रिदम काय तुझे एक काय ते काम हा? सर बाउन्सर हा माझा पार्ट टाइम जॉब आहे सर. हा. ऍक्च्युली मी फुल टाइम ना तोंडी ढोलकी पट्टू आहे सर. तोंडी ढोलकीपटू म्हणजे हा सर. म्हणजे ऐकायचंय हा. बघा. टन 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 धित्त न न न न न न न न धितांक 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 धागी नक्की 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 धितांक धागी नक्की 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 धितांक धागी नक्की 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 साकिनक 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 मरोळ साकिनक 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 मरोळ साकिनक साकिनक मरोळ साकिनक 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 सीप झिंग मुंबई पुणे 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 काय झालं? ट्रॅफिक लागले मुंबई पुणे 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 मुंबई. वा वा कळवा कळवा छान कळवा कळवा छान कळवा कळवा मुंब्रो मुंब्रो थंडाला कळवा अमरनाथ मुल्लुंड 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 अमरनाथ मुल्लुंड मुलुंड मुलुंड बांडू बांडू रब्बाला रब्बाला ऐरोली रब्बाला रब्बाल ऐरोली शिल्पाटा शिल्पाट. हे जरा बसत नाही ना. तुम्हाला काय वाटलं ह्याच्या आधी सगळं बसलंय? ऐका ना बोरिवली घ्या ना मी राहतो तिकडे बरं वाटेल मला. मल्लाड मल्लाड 2 स्टेशन पुढे अजून. हा. मल्लाड कंदिवली मल्लाड कंदिवली एकदा. बोरिवली शाबास अजून एकदा बोरिवली बोरिवली ईस्ट मी राहतो बोरिवली ईस्ट. बोरिवली ईस्ट क्या बात आहे? बोरिवली ईस्ट बोरिवली ईस्ट बोरिवली ईस्ट वर्धमान नगर B203 घ्या ना. बोरिवली ईस्ट वर्धमान. हे ढोलकी आहे ना काय पोस्टाची पेटी अख्खा पत्ता सांगताय. नाही टॅलेंटला पण लिमिट असतं यार छोटं असतं बस. टॅलेंटला लिमिट आहे ओके. हा पुढे बृहन मुंबई बृहन मुंबई बृहन मुंबई ता. माय गॉड मॅडम तुम्ही काय धमाकेदार परफॉर्मन्स दिलात. भाऊ अंगावर खाटालो माझ्या. काय एंटरटेन केलं तुम्ही. काय हसवलात. Thank you. आमच्या संस्थेनं आत्ताच असं ठरवलं की हा कॉमेडी रत्न पुरस्कार आम्ही यावर्षी तुम्हाला देणार आहोत. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. अभिनंदन, अभिनंदन. ताई मी आलो एवढा लांबून खर्च करून हा? नाही मला कधी मिळणार पुरस्कार? त्यांनी श्रीफळ आणि शाल पण घेतलं ना. तुम्ही पुढच्या वर्षी या ना. पुढच्या वर्षी तुम्हाला पुरस्कार देऊ. जोरदार टाळ्या मॅडम साठी. ऐका मॅडम क्या बात है मॅडम. सुपर सुपर सुपर. आणशील बाउन्सर आणशील. तुम्ही खरंच या हास्य जत्रेतले कॉमेडी रत्न आहातच. सुपर परफॉर्मन्स. आपण जाणून घेऊया आपल्या सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद तर मग किती थर्ड क्लास आहेस तू खरंच. आणि तू तर म्हणजे किती फालतू आहेस खरंच. कमालीचे अभिनेते आहात तुम्ही दोघं. कमालीची ताकद आहे तुमच्या दोघांमध्ये. आणि काय म्हणजे ते टायमिंग त्यातली क्रिएटिव्हिटी काय कमाल होतं हे सगळं. आत्ता तर डोंबिवली म्हणजे लाजवाब फार सुंदर. माझ्याकडे खरोखर शब्द नाही आहेत आत्ता. पण परत एकदा तेच म्हणजे की जे मागच्या भागामध्ये मी म्हटलं होतं की काहीतरी एक एलिमेंट असा वेगळा पाहिजे स्किटमध्ये जो खेचून धरेल, जो होल्ड करेल, जो तो डोंबिवली भांड वगैरे. हा कमाल कमाल. बरं हे सगळं आपले सगळ्या गोष्टी- सचिन गोस्वामी सर होते त्यांचं होतं. ते एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सई भन्नाट परफॉर्मन्स होता. तुम्ही दोघे कायम आलात की यू क्रिएट मॅजिक. ह्याचा वारंवार आम्हाला प्रत्यय समोर येतोय. सो
काय म्हणजे असे इनामदार असतील तर अजून काय हवं? टीमला प्रोत्साहनही देतात, एनर्जीही देतात, शिकायलाही मिळतं. खूप भारी. डोंबिवली. खूप भारी. थँक्यू. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू सुपर. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, तुम्हाला सोशल वर्क करण्याचा कितीही सोस असला तरी समोरच्याला ते सोसल असंच असलं पाहिजे. बघूया इथे होणारं सोशल वर्क कसं आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे गावकरी, पुण्याचे आशुतोष आणि भक्ती. काय करूया? भेंड्या खेळूया आपण, भेंड्या. रमया बतावया, रमया बतावया, रमया बतावया, रमया बतावया. य आलं य य य य य यादों की बारात निकली है आ दिल के द्वार, दिल पुकारे र र र र वर्ण हा. रमया बतावया, रमया बतावया. सारखं सारखं यच येत आहे बाबा. यावरनं आता दुसरं गाणं कुठलं? हा. यादों की बारात निकली है आ दिल के द्वार, दिल पुकारे. सारखं सारखं रच येतं. किती रची गाणी म्हणायची आता? हा हा हा. रमया बतावया, रमया बतावया, रमया बतावया, रमया बतावया. गाण्याचा कोशच संपला माझ्याकडचं. केवढी गाणी म्हणली मी इथे. हे असं आहे बघा, इथे वृद्धाश्रमात वेळ म्हणून जात नाही. दिवस कसा संपवावा ना तेच कळत नाही. आता कसा दिवस संपवायचा? गाणी सुद्धा किती म्हणायची बाबा. तिकडे चल रे बाबा, चला. सॉरी आजोबा, सॉरी. सॉरी हा आजोबा. बरं आहात ना तुम्ही? इतका वेळ बरा होतो, आता पुढचं माहित नाही कसं होणार आहे ते. खरंच सॉरी हा आजोबा. तू कोण? मी भक्ती. कुठल्या देवाची? आजोबा. आजोबा पण देव झाला की काय आता? काय आजोबा तुम्ही ना किती कॉमेडी करता हो. त्याच्यासाठीच घेतलं ना आपल्याला इथे. वा वा वा. तू काय करते ते सांग. हा, मी ना पार्ट टाइम सोशल वर्क करते. चांगलं आहे, तेच करत जा बाळा. अभिनयावर तुझं काही होणार नाही आहे. गंमत केली, गंमत केली. काय हो आजोबा? हा. अहो मी इथे तुमची मदत करायला आली आहे. कसली कसली मदत करायला आली आहे? आजोबा हा. मी दर रविवारी कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाते हा. आणि तिथल्या वृद्धांना छान छान गोष्टी आणि किस्से सांगते. अरे छान उपक्रम आहे. हो. वा वा. तुम्ही पण आजकालच्या मुली आहेत ना. नाहीतर आमचा मुलगा काय झालं? अमेरिकेला गेला, अजून एक फोन नाही होता त्याचा. जाऊ दे. नाही तेच सांगतो, गेला तो. अहो मी म्हंटल तो विषय जाऊ दे. अच्छा विषय जाऊ दे हा, म्हणाली. हा, त्या हा, मुलाला विसरून जा. हा, हा, हा. आता मी आले ना हो, 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 हो. इथे. मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगणार आहे. गोष्टी सांगणार आहेस? सांगा कुठली गोष्ट सांगू मी तुम्हाला? कुठली पण सांगा. हा. असं चांगले 2-4 महिने गेले पाहिजेत. आजोबा वेळ जात नाही ना इथे. चालेल चालेल आजोबा. मी ना तुम्हाला एक कॉमेडी किस्सा सांगते. अहो आजोबा अजून सांगायचं आहे. वातावरण निर्मिती करावी लागते ना. कॉमेडीच्या आधी मानसिकता करावी लागते. हास्य जत्रा असं नाव लिहिलं ना की मग लोकांना कळतं हसायचा कार्यक्रम आहे म्हणून. बरोबर आहे. मग सांगू का नको मी तुम्हाला कॉमेडी नाही किस्सा? कॉमेडी किस्सा नको. आपण आता ती करणारच आहे नाही ते हा. बहुतेक. त्या कॉमेडीच्या वेळी ना तू एक अशी मस्त कुडीची गोष्ट सांग. कुडी? पंजाबी कुडी, हा, हा, हा. सुंदर सुंदर मुलगी. हो आहे, तशी गोष्ट आहे माझ्याकडे. ती आहे हो. तुझ्याकडे? मी ना तुम्हाला वाचून दाखवते. हा? हा एक 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 मिनिट. काय, काय, काय? मी जरा प्रातःविधी करू का? म्हणजे
म्हणजे व्यायामाचा विधी राहिलाय सकाळचा. हा तुम्ही व्यायाम करता? मग त्याशिवाय काय एवढं टुणटुणीत आहे? मग करायला नको, सूर्यनमस्कार घालायचेत ना. सूर्यनमस्कार? हा, मग तो आणि मी जायच्या आत घातलेले बरे. जय सूर्य नमस्कार. वा 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 आजोबा. क्या बात है, क्या बात है, वाह 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 वाह. झाले बाबा, झाले घालून? मिनिमम एवढे तरी सेट मारतोच मी. बर झालं का तुमचं हा, सगळं झालं, करून? झालं. आता मी तुम्हाला गोष्ट वाचून दाखवते. गोष्ट हा, हा, हा. तर ही गोष्ट आहे एका सुंदर मुलीची. ती ती या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती. मिलनाच्या या क्षणासाठी तिचे रोम रोम आसुसलेले होते. आणि तो क्षण आला आणि तो पण आला. त्यानं तिला जवळ ओढलं आणि घट्ट वेगानं तिला मिठी मारली. तिच्या केसात. आजोबा, हो आजोबा काय झालं? ओय आजोबा काय झालं तुम्हाला? हो काय झालं तुम्हाला आजोबा? काय? नाही का, या वयामध्ये झेपत नाही ना. अहो, पण काय मिठी मारण्याच्या गोष्टीला एवढं काय घाबरताय? अगं नाही, कल्पनेतल्या मुलीला जरी मिठी मारायची म्हटली ना तरी बीपी छताला टच करून पटकन खाली येतो. वा दादा. हा, बरं. कसं आहे ना बाळा, हा. म्हाताऱ्यांना सांगायच्या गोष्टी वेगळ्या असतात ग. तुला सांगू का, इच्छा आणि क्षमता याच्यामध्ये जेव्हा तफावत वाढत जाते ना तेव्हा कळतं म्हातारपण जवळ आलेलं आहे बाबा. क्या बात, सही बात. मग खरंय आजोबा हा, तुमचं. मग तू मी आता दुसरी गोष्ट सांगू का तुम्हाला एखादी? माझा वजन उचलायचा व्यायाम राहिलाय. अजून राहिलाय? हा, मग करावा लागतो, वेट उचलतो ना मी. करा. झालं करून? मिनिमम एवढे सेट मारावेच लागतात मला. मग बरं चला आता गप्पा मारूया आपण. आता मला सांग, तुला कुठली पुस्तकं आवडतात वाचायला? मला बघा मृत्युंजय, मृत्यूने दिला हुंकार, मृत्यूपत. पानिपत असेल का ते? नाही हो मृत्यूपतच आहे आजोबा. तुला सगळे मृत्यूचेच प्रकार कसे आवडतात का? आता एनर्जी येईल असं काहीतरी बोल ना, वेगळं काहीतरी. Energy येईल असं. हा, मग मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवू का? हा, गाणं चालेल, मला गाणी आवडतात. मगाशी पण केवढी गाणी म्हणली मी. कव्वाली म्हणू? कव्वाली? मी मगाशीच आली. आवडला. कानाखाली पिपाणी वाजवतील ते दोघं. मला सांगा आता काय करायचं आपण? आता तू सांग काय करायचं. आपण डान्स करूया? हा, डान्स चालेल. साधा सोपा असेल तर मी करू शकेन हा, ना. आपण ना बेली डान्स करूया. हा? कुठला डान्स? बेली. या वयात आता ही लहान अवयव हालत नाहीत ग. त्याच्यावरचं स्वातंत्र्य गेलंय आता. जास्तीत जास्त काय आहे की सरकणे, घसरणे, पूस बदलणे एवढेच व्यायाम होऊ शकतात याचे, दुसरं नाही काही होऊ शकत. बरं मग आपण साल्सा करूयात. हा? साल्सा. मी किती सालचा आहे माहितीये का तुला? मग काय करायचं आजोबा? बघ, मी भांगडा सुद्धा 2 बोटांच्या पेरात करतो. हे बघ, याहू 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 हे याहू याहू हे याहू याहू हे याहू याहू. अहो, मग मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवू? तसली व्हिडिओ क्लिप आहे? पंप कुठे मॅडम? अहो, नाही आजोबा तसली व्हिडिओ क्लिप नाही. माझ्याकडे ना एक डान्सची व्हिडिओ क्लिप आहे. हा, ती क्लिप बघून तुम्ही त्याप्रमाणे स्टेप करा ना. हा? दाखव तर काय. हा, चालेल हे बघा. हा स्टार्ट. मैं नागिन 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 काय झालं? थांब ते रेंडर होत आहे. अरे पण ते रेंडर होईपर्यंत मी मृत्यूला सरेंडर होईल त्याचं काय? अहो आजोबा मग व्हायचं मृत्यूला सरेंडर, एवढं काय
त्यात घाबरण्यासारखं? हा सुरू झालं हा. मैं बल खावा हट न आवा, मैं बल खावा हट न आवा, याद रे तो बछड़ा. थांबा थांबा थांबा. सापडला सापडला. नाही डान्स सापडला, डान्स सापडला. बंद 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 कशाला केलं? अहो नको आजोबा. अहो ती पुढची स्टेप करताना ती बाई हार्ट अटॅक येऊन मेली. अगं, जी बाई त्या गाण्यावरती डान्स करता करता अटॅकने मेली, त्या गाण्यावर मला नाचवते. अहो मग काय झालं? मला अटॅक येऊन मेलो तर मी अहो काय अटॅकच तो कधी ना कधीतरी येणारच ना. एवढं काय घाबरायचं त्याला? आता कशाला आणायचं? नाही नाही आता हे नको ते नको. तुम्हाला माझं काही पटतच नाहीये. अरे कसं पटेल जर का तू सगळ्या मरणाच्याच गोष्टी सांगायला लागली तर? मरण खरंच खूप सुंदर आहे हो. मग तू मर. अहो आजोबा, आजोबा मरणानंतरचं जग आहे ना खूप सुंदर असतं. मग तू जाऊन राहा, संसार थट्टी ते मला काय करायचं? आजोबा मरणानंतरच खरं तर माणसाला मुक्ती मिळत असते. अरे मग तू घे ना मुक्ती, मला कशाला देते मुक्ती? अहो, माझी वेळ आल्यावर मी घेणारच आहे ना मुक्ती. पण तुमची वेळ आली आता मुक्ती घ्यायची. कोण म्हणाला असं? त्या खालच्या रेक्टर बाई मला म्हणाल्या. काय म्हणाली ती थेरडी? अहो त्या मला म्हणाल्या की कुलकर्णी थर्ड स्टेजला आहेत. मी हो थर्ड? हो. का? तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय? मी फोन करते त्यांना, तुमच्या समोर बोलते त्यांच्या. हॅलो, अजून फोन लावायचाय. हा हा. हॅलो हा रेक्टर मॅडम. नाही तुम्ही आता काय म्हणालात मला की कुलकर्णी थर्ड स्टेजला आहेत. हा? काय? हो का? काय म्हणाली? त्या म्हणाल्या कुलकर्णी थर्ड फ्लोअरला आहेत. माझा ऐकण्यात जरा गोंधळ झाला आणि मीच काहीतरी चुकीचं समजून घेतलं. सॉरी आजोबा, सॉरी सॉरी. हा हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. काय आणलं आता? मरणाचं असेल तर नाही हो, हे घ्या. माझ्यासाठी गुलाब आणलाय. हो मी असा विचार केला की माझी गोष्ट ऐकताना तुम्ही गेलात तर तुमच्या बॉडीवर पहिलं फुल मी वाहीन. सोशल वर्क. आता मी एक सोशल वर्क करू? काय? तुझा गळा आवळून खून करू का? तुझ्या बॉडीवरचं फुल पण घेऊन जा तिकडे. सॉरी. काय कुठनं येतात बाबा सोशल वर्क? चला शवासन करू. नाही नको, त्याच्यात पण शव आहे बाबा. भेंड्या राहिलेल्या करू ना पूर्ण. काय आलं होतं? ये ना यादों की बारात निकली है आ दिल के द्वार, दिल पुकार. बघूया तुमचं हे सोशल वर्क आपल्या सरपंचांना किती भावलंय. प्रसाद. आशू, भक्ती मागच्या एपिसोडपेक्षा खूप खुललेला आहात तुम्ही दोघंही. कॉमेडी करताना एनर्जी दुप्पट तिप्पट लागते, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे खूप घाणेरडा परफॉर्मन्स. फार मजा आली, खूप मजा आली. सुपर. सई. आजोबा तुम्ही जे पडलात ना, त्याचं एकदा वन्स मोर देऊया. संपले मी तिथे, संपले. वन्स मोर एकदा प्लीज. माय गॉड. सांभाळून. येस. वृद्धाश्रमात असं होतं बघा, वेळ कसा घालवावं ना ते कळतच नाही. आणि त्यात दिवस तर संपत नाही बघा आमचा. हे कोणी म्हटलं रे असं? वा वा वा. क्या बात है. थँक्यू आजोबा. आज अजून एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे तुम्हाला. हे आजोबा कोण होते माहितीये का? क्युटी पाय. पण आज तुम्ही जे काही खुलून परफॉर्म केलंय, क्या बात आहे. सुपर परफॉर्मन्स. खूपच मस्त, मजा आली. आशू, जेव्हा एखादा ह्युमरस किंवा रंजक असा परफॉर्मन्स एखादा कलाकार सादर करत असतो आणि त्याच्या वाक्याला लाफ्टरच्या ऐवजी जेव्हा वाहवा मिळते, तेव्हा तू कॅरेक्टरमध्ये पुरेपूर उतरलास असा त्याचा अर्थ होतो. क्या बात. म्हणजे त्या म्हाताऱ्याचा डान्स, त्याचे ते एवढेचे व्यायाम. अरे मला 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 असं म्हातारा व्हायला फार आवडेल तुझ्यासारखं, फार आवडेल. हा, बांगडा कमाल. सूर्यनमस्कार. कमाल.
हे जे मी म्हणतोय तो जो एक्स एलिमेंट एक्स फॅक्टर कुठला तरी ऍड व्हायला पाहिजे जे आज तुम्हाला सापडलेलं आहे आणि त्याच्यावर हळूहळू तुम्ही ताव माराल मला खात्री आहे. येस Super. सर थँक्यू. आम्हाला या निमित्ताने दोघांनाही लेखकाला खूप मोठी दाद द्यायची या स्किटसाठी, कारण पुन्हा एकदा हसवत हसवत 4 गोष्टी शिकवून गेलंय तुमचं स्किट. जाणून घेऊया तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण मिळालेत. प्रसाद 10 गुण. वा वा. सई 10.5. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, आता इथे एक साधू बुवा येणार आहेत. जगातल्या सगळ्या समस्या सोडवणाऱ्या या साधू बुवांच्या आयुष्यातच आता एक मोठी समस्या निर्माण होणार आहे. बघूया ती काय आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे गावकरी, मोहित्यांची मयुरी, म्हात्र्यांचा अंकित आणि आपले या आठवड्याचे खास पाहुणे प्रभाकर मोरे. अगं शालू, देखो देखो वो आ गए, देखो वो आ गए, मोरा मोरे आ गया. अगं शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना, शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना. रिंगटोन वाजते. हॅलो. अगं हो, पोचलो मी. किती काळजी करतेस हा. फोन ठेव. बँकेत लई गर्दी आहे माहितीये तुला. हा, केवढी गर्दी आहे बघ इथं. कस्टमर किती आले. ठेव फोन. तुम्हाला वाटलं असेल नाही मी हे साधूचं कपडे घालून आलोय तरी बँकेत आलो असं का सांगितलं नाही. काय मी माझ्या तरुणपणी ना मी बँकेची ना लेखी परीक्षा पास झालो होतो. काय समजलो. ते काय तो मी मुलातच ब्रिलियंट का नाही. मग मी तोंडी परीक्षा सामोरं गेलो तर मला त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही लोन कोणाला देणार. मुलात मी सज्जन, खोडात पण सज्जन, पानात पण सज्जन. मी म्हणालो की मी गरिबांना लोन देणार. फेल केला ना मला. ते म्हणाले जर गरिबाला लोन दिला तर तो फेडणार कसा. काय समजले. त्याच्या मागे लागणार कोण. लोन श्रीमंताला द्यायचा म्हणजे ते विदेशात पळून जातात आणि पोलीस त्यांच्या मागे लागतात. आपल्याला मागे लागायला लागत नाही. वा वा. काय सांगू, नोकरी गेली हो. पण काय त्या दरम्यान काय झालं माहिती आहे. मी बँकेत नोकरीला लागतोय म्हणून माझ्या घरच्या लोकांनी माझं लग्न जुळवलं. नाही तर काय माझं लग्न होण्यातलं नव्हतं हो. म्हणून तर माझं लग्न झालं ना. काय समजलं. लग्न झाला पण आता पोटापर्यंत धंदा काय म्हणून मी हा बुवाबाजीचा धंदा सुरू केलेला आहे. काय आहे या धंद्यात ना इन्कम टॅक्स नाही आणि हा धंदा ना माझ्या बायकोला आणि पोरीला माहिती नाही आहे. त्यांना अजून माहिती आहे की मी बँकेत कामाला जाते म्हणून. काय समजले. अशी गोष्ट झालेली आहे. असो पण या धंद्यात मी सेट झालेलो आहे. आता स्वतःचं घर घेतलेलं आहे, पोरीला चांगलं शिकवलेलं आहे. आता एकदा पोरीचं लग्न झालं की मी मोकला. काय समजली. तू अजून पण घंटाच वाजवतोस. हो ना बालका. ही पोरगी माझीच आहे. हे सगळं तुझ्या आईला कळलेलं नाही आहे ना. आईला हा, आईला कळलं. आईला काय झालं. अगं तुला कळलं का. तू आईला न सांगता इथे आली आहेस हे बाबांना न सांगता कळलेलं आहे. बाबा तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुम्ही अंतर्यामी आहात. मी आहे बाबा अंतर्यामी. जे फक्त सती माठ त्यांना दावी मी वाट. दक्षिणा रुपये 60 जिंदगी हरभरा म्हणे. काय समाजले शालू. बाबा बाबा अंकित! बाबा. काय बाबा बाबा. मला ना यांच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. हे असं नको करू.
अगं बाबा अंतर्यामी आहेत, बाबा पॉवरफुल आहेत. बाबा मी परवा आलो होतो ना, मला बोललो माझी एक आयटम आहे. आयटम काय हा, तिचा बाप आहे ना, मला भाव देत नाही. तुम्हीच म्हणालात पोरीला आपल्या मठात घेऊन ये, तिचा बाप तुला भाव काय, खायला वडा पाव देईल. असं मी म्हणालो होतो. हो चुकून माती खाल्ली, स्लिपअप टंग झल्ली, खाली खल्ली वल्ली प्रभा म्हणे काय समाजली शालू. असू दे, लक्ष द्या. बाबा प्लीज मला काहीतरी उपाय सांगा ना. मला नाही वाटत हो माझा खडूस बाप ह्याला हो म्हणेल. मी खडूस आहे? तुझा बाप खडूस नाही बालिके, तुला सांगतो. अगं तुझा बाप फार सज्जन आहे. चल चल काय आवाज? सज्जन. हा. अरे परवा ही मला सांगत होती काय? बापाने शेजारच्या आंटीला असा इशारा केला, लय मारला हिच्या बापाला. नाही नाही, तुला सांगतो तुझा बाप आहे ना, दिव्य तेज, काय त्याची कांती तुकतुकीत तुला सांगतो. अगदी बघण्यासारखा रुबाबदार. आताची जी बायको आहे ना, आताची बायको त्याची ती द्रष्ट, ती त्याच्या लायकीची नाही आहे. वास्तविक ना त्याचं लग्न माधुरीशी व्हायला होतं. कोणाशी? माधुरीशी. अहो ती माधुरी कशाला करेल लग्न? तरी तुला सांगतो तुझा बाप जेव्हा जन्माला आला ना, तेव्हा गोरा गोरा पान होता. नाही रे नाही रे नाही. कालाच्या ओघात तो काला कुट्ट झालेला. ह्या पोरीने जर योग्य वर निवडला असेल तर तो नाही कशाला म्हणाल. बाबा योग्य म्हणजे काय? करोडपती नवरा शोधलाय मी. हा करोडपती आहे? हो. बालका तू काय करतोस? अच्छा असे करून पैसे कमवतोस? नाही नाही, सांग काय करतोस? माझा हायवेवर शेंगदाणे विकायचा बिझनेस आहे. कार्टे, अगं तुला अक्कल आहे काय? हा शेंगदाणे विकून करोडपती होणार आहे? तुला सांगतो पोरी, ह्याच्यावर तू लग्न केलंस तर तुझं आयुष्य सगळं अंधारमय आहे. बाबा अंधारमय? अरे हायवेवर शेंगदाणे विकतोस, काय उजेड पाडणार आहेस तिच्या आयुष्यात तू? अहो मी हायवेवर शेंगदाणे विकतो म्हणजे लग्न झालं हिला हायवेवर नाही ठेवणार आहे. मग कुठे ठेवणार आहे? माझ्या घरी. अगं पोरी, या सरेच घर आपलं 2 खोल्यांचं. तुला माहितीये? अगं भिंतीत खिला ठोकला ना, तो शेजारी आरपार जातो आणि तो शेजारचा माणूस त्याला टोपी लटकवतो. अशी शिडशिडीत भिंत आहे. हे पत्रेवरचे एवढे बेईमान आहेत, पाऊस आला की त्याला ओरडून ओरडून सांगतात, अरे इकडे पडा इकडे पडा, हित भोक पडलेली आहे. तुला सांगतो तुझ्या बापाने काबाड कष्ट करून 2 खोल्यांची जागा घेतली. ऑलरेडी त्याच्यात एक हत्ती हाय, हा छोटा एक गेंडा आहे. मग या रेड्याला आम्ही कुठं बांधणार? मग हा देखणा शामरूख कुठे काही बसणार? बाबा देखना शहामृग कोण? तुझा बाप. तुम्ही ज्याला तेज पुरुष शहामृग म्हणताय ना, तो मुळात शामरुग नाहीये, मग? कावळा ए, ए, आहे. ए. तो बसेल खिडकीत. कावला म्हणू नको रे. हे बघ माझं शामूर राहू दे, तुझा कावला राहू दे. आपण तडजोड करूया, आपण त्याला बगला म्हणूया का? म्हणजे कसं जरा म्हणजे प्रेस्टिज वाढेल ना त्या चालेल, माणसाला. चालेल. तेजपुंज माणूस आहे ना तो म्हणून. बाबा बघा चालेल. हा, हा. उपाय सांगा, अरे, उपाय वसाडा, सांगा. पाय सोड, पाय सोड, मग उपाय सांगेन ना. हे बघ सांग. पोरी, तू याचा नाद सोडून देस. नाही बाबा, मी याला नाही सोडणार बाबा. मग तू दे सोडून हिला. नाही बाबा, मी हिला नाही सोडू शकत. आमचं नातं अतूट आहे. कसं आहे? अतूट. तुटलं ना, इकडे ये, इकडे ये. वासाड्या कोपऱ्यात आहे. तुला सांगतो ही उद्या सकाळी उठल्या उठल्या ना हिचा मी सेल्फी पाठवतो. आणि हा दाताचा फावडा आहे ना त्याचा क्लोज पाठवतो. तो झूम करून बघ. 4 दिवस कोमात ना उठायचाच नाही वासाड्या. हे बघा बाबा, हा. हे काही असेल पण मी माझ्या मयुशीच लग्न करीन. बाबा खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलोय. होय होय. बाबा उपाय सांगा, बाबा उपाय सांगा. उपाय सांगा बाबा, उपाय. पाय सोड वासाड्या. तुला वाटलं काय माझी ही गाडी आहे तू उचलतो टोईंग नी नो पार्किंग मधली? ए काय बाबा मी माफी मागते, काय? चुकलं त्याचं. पण तुम्ही उपाय सांगा ना. हे पोरी, इकडे ये पोरी. अशा घरात जाऊन तू संसार करणार आहेस? हो बाबा. अगं व्यर्थ आहे तुझं आयुष्य बालिके, व्यर्थ आहे. तुला सांगतो नको लग्न करू ह्या माणसाबरोबर. मयू इकडे. काय करूया? आपण तुझ्या बापाची सुपारी देऊया. सुपर. नको नको. अरे पोलिसांना कळलं आणि त्यांनी तुला जेलमध्ये टाकलं तर हा, हा. मी कोणाला घेऊन हनीमूनला जायचं? तुझा बाप यमसगती निघाला आणि तुला हनीमूनची पडलेली आहे. बाप माझा. हो.
हनीमून माझं तर मी बघून घेईन ना. तुम्हाला नाही सांगायचं ना उपाय, मग गप्पा बसा ना. कशाला आमच्या मध्ये मध्ये बोलताय? हे बघ, हे बघ, मी आहे ना घरातून येताना जमिनीचे आणि घराचे कागदपत्र आणलेले आहेत. हा, मला बाबांची सही येते. ते आपण सगळं विकू आणि शहरात पळून जाऊ. माझ्या बाप जाद्यानी घाम गाळून कमवलेली जमीन तू विकून शहरात पळून जाणार आहेस? तुमच्या बाप दादांचा काय संबंध इथे? आहे संबंध, कारण मी तुझा बाप आहे. बाबा तुम्ही इथे कसे? बाबा पण तुम्ही बँकेत गेला होतात ना? बँकेत काम बँकेत काय नाही. अरे ज्या बँकेत माझा बाप मॅनेजर आहे त्या बँकेत तुझा बाप मॅनेजर असेलच कसा? तुझा बाप बँकेत मॅनेजर आहे? मग तो तोंडी परीक्षा पास झाले ते? त्याच्या तोंडी परीक्षेचं राहू दे. आता तुम्ही घरी या, आई तुमची चांगली तोंडी परीक्षा घेणार आहे. हत्ती काय, छोटा गेंडा काय, रानडुक्कर काय? ए रेडा रेडा. हो रे रेड्या. आणि तुम्ही कोण? शहामृग. स्वतःच म्हणे तो शहामृग. काय सुजवली शालूने. अगं शालू स्वतः दे. हो, घरी चला. मग ती कशाला द्यायला? हा